31 मार्च रोजी नाशिक कलाल समाज उन्नती मंडळाच्या वतीने एकनाथ षष्ठीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये नाशिक सिडको येथे साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन, एकनाथ महाराज यांची प्रतिमा पूजन व आरतीने करण्यात आली। लहान मुलींनी स्वागत गीत व नृत्य सादर केले। त्यानंतर यजमान नितीन सूर्यवंशी कुटुंब व शैलाबाई बागुल यांचा सत्कार करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। कलाल समाजाच्या मंडळाचे उपाध्यक्ष महेंद्रसा शरदसा सोनवणे यांनी एकनाथ षष्ठीचे महत्त्व, एकनाथ षष्ठी का साजरी केली जाते आपल्या मनोगतातून व्यक्त केले। नंतर डॉक्टर प्रवीण चित्ते यांनी समाज एकत्रीकरण, काळाची गरज आणि समाजाच्या विकासासाठी विविध उपक्रमांची माहिती समाजाला दिली। मंडळाचे सचिव दिलीप बागुल यांनी समाजासमोर मागील बैठकांचा आढावा व खर्चाचा आराखडा समाजासमोर मांडला। पुढे राहुल सोनवणे यांनी समाजाला सक्षम व आत्मनिर्भर कसे करता येईल याबद्दल मुलांचे मार्गदर्शन केले। पुढे समाजाचे अध्यक्ष अशोक कलाल यांनी अनुमोदन दिले। राजेश बागुल यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली। या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी कार्यकारिणीचे सर्व उपस्थित व्यासपीठावरील सदस्य, अन्य मान्यवर मधुकर कलाल, नितीन बागुल, छबू सूर्यवंशी, विठ्ठल सोनवणे, किशोर जावरे, विजय पटोळे व महिला सदस्य सोनाली बागुल, शीतल बागुल, सुषमा जावरे, मनीषा बागुल समाज कार्यकारिणीने बहुमूल्य सहकार्य केले आहे। फाल्गुन महिन्याच्या मतषष्ठीला एकनाथ षष्ठी असे म्हणतात। मुख्यतः आजच्या दिवशी एकनाथ महाराजांनी जलसमाधी घेतली आणि तो दिवस आपण एकनाथ षष्ठी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा करत असतो। एकनाथ महाराजांनी जातीवाद नष्ट केले, लोक कल्याणासाठी प्रयत्नशील राहिले असे संत म्हणजे एकनाथ महाराज। एकनाथ महाराजांचा जन्म औरंगाबाद येथील पैठण या गावी शके 1533 मध्ये झाला। या ओढीमध्ये ते एवढे दंड झाले की साक्षात दत्तगुरु यांना त्यांना दर्शन द्यावे लागले आणि दत्तगुरूंचे दर्शन घेऊन जी काही आम्ही दत्ताची आरती म्हणतो, त्रिपुरात्मक दत्त हा जाणावा, ही आरती त्यांनी अक्षरशः दत्तगुरूंचं जे आवरण होतं, त्यांनी जे काही वेशभूषा होती त्या आरतीमध्ये अवतरलेलं आहे आणि तेच आपण नेहमी म्हणत असतो। एकनाथ महाराजांनी आपलं आयुष्य हे फक्त अध्यात्मातच नव्हे तर संसारामध्ये देखील व्यतीत केलेलं आहे। महाराजांनी गुरूंच्या आज्ञेनुसार गृहस्थवारी सांभाळा, मुलं पत्नी सर्व सांभाळा, पण त्याचबरोबर अध्यात्माच्या मार्गही त्यांनी अवलंबला। म्हणजे फक्त ज्ञानानेच आपण प्राप्ती करू शकतो असं नव्हे, तर अध्यात्मानेही आपण मोक्ष प्राप्ती करू शकतो असं त्यांनी जगाला दाखवून दिलं। एकनाथ महाराजांनी बरेच ग्रंथ, अभंग, त्यानंतर गवळणी यांच्या माध्यमातून सदैव समाज प्रबोधन करण्याचं कार्य केलं। अंधश्रद्धा निर्मूलन आणि जातीभेद याचा प्रकट त्यांचा असा विरोध होता। सर्वांनी मानवाशी मानवासारखं राहावं हा जो काही संदेश आहे तो एकनाथ महाराजांनी आपल्या सगळ्यांना दिलेला आहे। एकनाथ महाराज 1533 ला जन्माला आले, म्हणजे त्यापूर्वी वारकरी संप्रदाय हा संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला। परंतु हा पाया जवळपास 250 वर्षानंतर एकनाथ महाराजांनी ती जी पताका होती वारकरी संप्रदायाची ती दिवंगत ठेवली आणि ज्ञानेश्वरांची जी आपण विसरलेलो होतो ती समाधी शोधून काढली। तिथे त्यांचा गाभारा बांधला, चौथरा बांधला आणि पुन्हा पंढरपूरची वारी सुरू केली। या सर्व कार्य करत असताना अशा महान व्यक्तीचा आपल्या समाजामध्ये नव्हे तर मानव जीवनामध्ये खूप मोठं असं योगदान आहे आणि त्या योगदानाचं उत्तरार्थ षष्ठी, सप्तमी आणि अष्टमी अशा 3 दिवसाला पैठण या ठिकाणी एकनाथ महाराजांचा कार्यक्रम आयोजित केला जातो। अक्षरशः महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची म्हणजे पंढरपूरची वारी आणि त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची वारी म्हणजे एकनाथ षष्ठी असा हा 3 दिवसाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला जातो। त्यामध्ये दिंडी, त्यानंतर गोपाळकाला अशा प्रकारचे बरेच कार्यक्रम घेतले जातात आणि अशा महान संताला या समाजाने अशा प्रकारे आठवण करून आणि असा साजरा करून आपण समाजाला त्यांनी दिलेली जी काही शिकवण आहे की प्राणी मात्रांनीही आपण दया केली पाहिजे
आणि समाजामध्ये आपण जीवन जगत असताना माणुसकीने माणसाने माणसाशी माणसासारखे वाचन ही जी काही शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीमुळे आपण एकनाथ महाराजांच्या या अशा प्रकारच्या षष्टीच्या दिवशी हे जे काही समाधी निघून गेलेले आहेत त्यासाठी हा सोहळा अशा प्रकारे साजरा करून आपण त्यांनी जी शिकवण दिलेली आहे तिला पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतो. तर मी आजच्या या दिनी एकनाथ महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून नमन करून आपल्या सगळ्यांना हेच सांगू इच्छितो की जी शिकवण आपल्याला एकनाथ महाराजांनी दिलेली आहे ती शिकवण आपण निश्चितच आपल्या जीवनामध्ये उतरली पाहिजे. एकनाथ महाराजांनी फक्त उपदेश नाही केले तर त्यांनी पहिले ती स्वतः आत्मसात केली, स्वतः ती वागणूक सुरू केली, त्यानंतर लोकांना उपदेश दिला. म्हणजे ती कृती स्वतः केली त्यानंतर लोकांना सांगितली. बरेच लोक एकनाथ महाराजांना विरोधकही होते ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की समाजातही असतात. एकनाथ महाराज ज्या पैठणीला होते त्या ठिकाणी त्यातलं जे काही विद्वान लोकांचं मंडळ होतं त्यांनी ब्रह्महत्येचं एक पाप एकनाथ महाराजांकडनं झालं असं त्यांनी त्याच्या निदर्शनात टाकून दिलं आणि त्या पैठणला अशी एक विद्वान लोकांची जी काही मंडळ होती त्यामध्ये त्या लोकांनी दिलेला जो काही निर्णय असेल ते प्राच्यत म्हणून स्वीकारलं पाहिजे. तर अक्षरशः जेव्हा एकनाथ महाराज त्या सभेला उपस्थित झाले त्या सभेमध्ये एकनाथ महाराजांना तिथले जे काही विद्वान लोकांचे मंडळ होते त्यांनी सांगितलं की आपण देहत्याग करणार म्हणजेच आपल्या प्राप्ती होईल आपल्या आपण जे केलेलं पाप आहे. परंतु त्याच्या व्यतिरिक्त ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले त्याचप्रमाणे मान संत एकनाथ महाराजांनी त्यांना सांगण्यात आलं की त्या मंदिरामध्ये जे नंदी त्या ठिकाणी आहेत त्या नंदींना तुम्ही गवत वाढलं पाहिजे. आणि अक्षरशः एकनाथ महाराजांनी गवताची पिंड जेव्हा नंदीच्या समोर दिली तर अक्षरशः नंदीने आपलं तोंड उघडून गवत अक्षरशः खाल्लेलं आहे. आणि हे सगळं पाहून त्यांचे जे काही विरोधक होते त्यांनाही त्यांची जाणीव झाली की खरंच एकनाथ महाराज हे मानवरूपी असले तरी ते एवढे श्रेष्ठ भक्त आहेत किंवा एवढे श्रेष्ठ संत आहेत की समाजाने त्यांना मान्यता दिली. त्यानंतर एकनाथ महाराजांनी नंदीलाही उपदेश केला की आपण साक्षात्कार म्हणून हे जे काही केलं ते घेतले त्यांनी आणि एकनाथ महाराजांनी त्या पाण्यामध्ये समाधी घेतलेली आहे. म्हणून असा हा दिवस आहे त्या दिवसानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. अशी ही एकनाथ महाराजांची षष्टीची थोडक्यात जी काही वेगळी गोष्ट आहे ती सांगण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद.